लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। त्यात राज्यातील शिरूर मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। महायुतीमध्ये सामील झालेल्या अजित पवारांनी शिरूरवर दावा सांगितल्याने आढळराव पाटलांच्या उमेदवारीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि यावरून अमोल कोल्हेंनी देखील आढळराव पाटलांना डिवचलंय। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघावरून आजी-माजी खासदारांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे। अजित पवार महायुतीत दाखल झाल्यामुळे युतीतील लोकसभेच्या जागा वाटपाचं सूत्र बदलणार आहे। महायुतीत लोकसभेचं जागा वाटप होण्यापूर्वीच अजित पवारांनी शिरूरच्या जागेवर दावा ठोकला। त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। महायुतीत लोकसभेच्या जागांमध्ये अदलाबदल होणार असल्याचं बोललं जातं। नुकतंच मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर शिरूरच्या जागेवर खलबत झाली। तसंच आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्यावरूनच शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांना टोला लगावला। खरं तर महायुतीची जर आपण ताकद बघत असाल तर जवळपास 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री एवढी मोठी ताकद आहे। महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्र पक्षातून उमेदवार आयात करावा लागणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेसाठी काम करत असताना जे काही काम केलं या कामाची ही पोचपावती आहे। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत। तसंच शिरूरची जागा शिवसेना लढणार असल्याचा दावाही त्यांनी केला। तर इकडे अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे महायुतीत शिरूरच्या जागेवरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। दरम्यान अमोल कोल्हेंनी आढळरावांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावरून केलेल्या खोचक टीकेवर आढळरावांनी हे प्रत्युत्तर दिलं। अजून जागा कोणी कुठली कोणाला हे अजून फायनल झालेलं नाही। ही जागा अजूनही आमच्या ताब्यात आहे असं मला वाटतंय। शिंदे गटाकडं त्याचा फैसला आज रात्री किंवा उद्या होईल तेव्हा कळेल। फैसला होईल, पण खरं तुम्ही त्याच चिन्हावर लढायचे इच्छुक आहात? हो, पण चिन्ह मला कुठलं मिळेल? समजा आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करू? समजा जर जागा ही सुटली शिंदे गटाला तर मग मी घड्याळ का घेऊ? पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे शिरूर लोकसभेची जागा अजित पवारांकडून प्रतिष्ठेची केली जाण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील ही या जागेसाठी अडून बसले। त्यामुळे शिरूरचा फैसला करताना महायुतीतील नेत्यांची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।